नमस्कार, मी वैदेही. मावलस सफायर मीडिया तर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण आलो आहोत गोरई सेक्टर 1 इथे. आपल्या बरोबर आहेत शिवसेना शिंदे गटच्या उमेदवार आणि माजी नगरसेविका संध्या दोशी मॅम. नमस्कार मॅडम. नमस्कार. माजी नगरसेविका म्हणून तुमचा अनुभव कसा होता आणि उमेदवारीत त्याचा कसा फायदा होईल याबद्दल काही सांगाल? मी 2007 पासून नगरसेविका म्हणून या वॉर्डामध्ये काम करते आणि माझा अनुभव असा असेल की लोकांमध्ये घराघरात आपले संपर्क आहे, त्यांच्याशी संबंध आहे. कोणाचं दुःख असू दे, कोणाचा बर्थडे असू दे, कोणाच्या घरी हाक मारण्याचा कार्यक्रम आहे, ओटी भरणं आहे, हाऊस वार्मिंग आहे, अशा प्रत्येक सुख आणि दुःखामध्ये मी प्रत्येकांच्या घराघरात आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जो आपण प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाचं हेच उत्तर असेल की लोकांचा संपर्क माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीचा आहे. इतक्या वर्षांचे संबंध जे तुम्ही जोडले आहेत, तर तुम्हाला खरं तर ह्या प्रभागात काय मुख्य समस्या आहे त्याच्याबद्दल थोर माहिती असेल, त्याबद्दल काय सांगाल? जवळपास 2007 ते 2022 हे 3 टर्म नगरसेविका म्हणून मी झालीच आहे. पुढचं तुम्हाला कल्पना असेल, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्याच नव्हत्या, त्याही 3 वर्ष आपण 3-3.5-4 वर्ष आपण पकडून चालूया. म्हणजे टोटल 19 वर्षाच्या माझ्या कालावधीमध्ये मी जवळपास सगळे टोटल रस्ते, ड्रेनेज लाईन, पाण्याची नवीन लाईन, ब्रिज आहेत, नाल्याच्या भिंती आहेत. माझ्याकडे सह्याद्री नाला मोठ्या स्वरूपात आहे, त्याच्या भिंतीचं संरक्षण, भिंत, RAC वरचे मोठे मोठे ब्रिज, ही सगळी जवळपास कामं माझी संपलेली आहेत. उरलेली होती 19 वर्षाच्या प्रयत्नामध्ये आपले माडाचे 3 ग्राउंड माझ्या वॉर्डामध्ये आहेत. त्या वॉर्डात त्याचं उद्घाटन सुद्धा एकनाथ शिंदे साहेब माझ्याकडे स्वतः येऊन त्यांनी त्याची NOC आणि प्लस फंड त्या ठिकाणी मला उपलब्ध करून दिला. म्हणून या वेळेचं माझ्या वॉर्डामधली अशा मोठ्या समस्या अशा कुठल्या उरलेल्या नाहीये. 19 वर्षाच्या कालावधीत तुम्ही खरंच समस्याचं निवारण केलेलं आहे. तरीही आजच्या काळात आपण बघतो महिलांचं सुरक्षिततेपण आणि त्यांचं सक्षमीकरण हा मोठा मुद्दा आहे. त्यासाठी तुमचे काय उपक्रम असतील? माझ्या वॉर्डामध्ये आमची महिलांची टीम खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून मला असं वाटतं माझ्या महिलांसाठी आपण आता बघितलं असेल, एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीणच्या मार्फत जे काही झालं ते माझ्या वॉर्डात डोअर टू डोअर सगळ्यांना आपण फॉर्म वाटून जवळपास आपण 40,000 फॉर्म्स आपण आपल्या विभागात डोअर टू डोअर वाटले आणि बऱ्याच महिलांनी ह्याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे. ते सक्षमीकरण हे खूप महत्वाचं होतं, कारण महिलांच्या अकाउंटमध्ये जेव्हा 1500 रुपये जातात ते त्यांना त्याची जाणीव होते. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या वॉर्डामध्ये वारंवार निर्भया पथक याच्या माध्यमातून आपण महिलांना जागृततेचं काम करतो. CCTV कॅमेरेज आपण लावायला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून, पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जिथे जरूरत आहे त्या ठिकाणी सगळीकडे आपण लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलाय. आणि ज्या महिलांना कुठलीही गरज लागते किंवा घरात कुठला मानसिक त्रास असेल त्या महिला नक्कीच माझ्यापर्यंत पोहोचतात आणि आपण पोलीस स्टेशनच्या माध्यमातून किंवा आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या माध्यमातून त्यांना पर्सनली आपण जाऊन त्या ठिकाणी आपण मदत करतो. हेच या ठिकाणी सांगू इच्छितो. जर आपण स्थानिक नागरिकांच्या तक्रारींबद्दल अजून माहिती काढली तर तक्रारी कधीच संपत नाही ना, तर त्याचं निराकरण करण्यासाठी तुमचे काय उपाय असतील? माझी 19 वर्ष कामाची नगरसेविका म्हणून पद्धत आहे. बाकीचे कुठल्या नगरसेवकांचे मी बोलणार नाही. माझी पद्धत अशी आहे, माझे 2007, 2012 आणि 2017 या 3 टर्मला आणि अजूनही हे 4 वर्ष पुढची पकडा, माझा पूर्ण व्हॉट्सअपला एक ग्रुप आहे. मुंबई महानगरपालिकेच्या BMC पासून, वॉर्ड ऑफिसर पासून माझ्या वॉर्डात जे काही अधिकारी आहेत त्यांचा एक माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. आणि माझी नागरिकांना प्रत्येकाला फिरताना एक आव्हान असतं की तुमची छोटी मोठी कुठलीही कामं असतील तर ती मला ऑन द स्पॉट, मी कोणी लेटरसाठी बोलत असतं, मला लेटर द्यायची कधीच गरज पडली नाही. मी फक्त लोकांना एवढंच आवाहन करते की तुम्ही ऑन द स्पॉट मला तुमची RAC नंबर, तुमचा प्लॉट नंबर, तुमची सोसायटीचं नाव आणि तुमचं काय काम आहे हा एवढा मेसेज पकडून आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर हा खाली लिहून हा व्यवस्थितपणे मला फक्त टाईप करून पाठवा. त्यांचं आतापर्यंतचा रेकॉर्ड असा आहे की मला रात्री, आता दिवसभर मी बिझी असेल, रात्री मी 1:30ला जरी त्यांचा मेसेज बघितला असेल तरी तो मुंबई महानगरपालिकेच्या माझ्या ग्रुपवर, तो मी आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर तो रात्री टाकून
सकाळी त्याचं निवारण झालेलं लोकांना ते आढळून आलेलं. त्या पद्धतीने माझी काम करायची पद्धत. मॅडम, असंही विचारायचं आहे की कोविड सारख्या अतिशय कठोर अशा वातावरणात जेव्हा अख्खं जग बंद होतं तेव्हा सुद्धा तुमचं कार्य सुरू होतं, त्याबद्दल काही तुम्ही सांगू शकाल? मी त्याच्याबद्दल असंच सांगेन की 2020ला जेव्हा कोविड स्टार्ट झाला त्या वेळेपासून मी आणि माझे सगळे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावर उतरून लोकांची अहोरात्र सेवा केली. आपण घरोघरात अन्नाचे किट, धान्य हे त्यांना घरपोच पोहोचवलं. प्रत्येक सोसायटीमध्ये मेडिकल कॅम्प लावला, अल्सेशन अल्बमच्या गोळ्या दिल्या, मास्क वाटप केलं, सॅनिटायझरचं स्टँड दिलं. अशा विविध कामं अहोरात्र त्यांच्यासाठी आपण झटलो. हाच पाठिंबा माझ्या चारकोपवासी त्या ठिकाणी मला देतील ही पूर्णपणे मला आत्मविश्वास आहे. खरं तर तुमच्या कारकिर्दीबद्दल आम्ही खरंच ऐकलंय, भरपूर स्तुती ऐकली आहे. शेवटचा असा प्रश्न की येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांना तुमचं काय आव्हान असेल? आता त्यांनी कोणी मला मुलगी मानली आहे, कोणी बहीण मानली आहे आणि कोणी काकी, ताई, मामी, जे महिलांचं जे रिलेशन असतं ते सगळंच माझ्या वॉर्डात. आणि माझ्या वॉर्डामध्ये लहान मुलांचं खूप प्रेम माझ्याबरोबर आहे. सोसायटीमध्ये मी जे एंटर करते त्यावेळेला मात्र लोकांचंच बोंबाम असते, अरे संध्या दिवशी आल्यात, संध्या दिवशी आल्यात. तर आई त्यांना मुलांना म्हणतात, अरे काकी बोल, ताई म्हण, नाही मॅडम आल्यात. हा जो प्रेम आहे तो जिव्हाळा आहे तो 2007 पासून आहे. तर मला या ठिकाणी मी एवढंच नागरिकांना आवाहन करेन, ही माझी 4थी टर्म आहे आणि 4थ्या टर्मला तुम्ही मला भरघोस मताने मला या ठिकाणी निवडून द्याल. 15 जानेवारीला सगळ्या महिला रस्त्यावर उतरताना चांगल्या मोठ्या प्रमाणात दिसतील असा मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे. मी नागरिकांना असाच आवाहन करेन की आज 15 जानेवारी 2026 या दिवशी माझ्या वॉर्डातून सगळ्या महिला, दादा, काका, मावश्या, आई या रूपाने सगळे रस्त्यावर उतरलेले नागरिकांकडून एवढंच मी अपेक्षा आणि आशा बाळगते की सगळे मला भरघोस मताने निवडून देतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.